श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण श्री हरतालिका व्रत कसे करावे, कोणी करावे याची संपूर्ण माहिती आणि शेवटी व्रतकथा पाहणार आहोत। हरतालिका हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला येते। हे व्रत कुमारिकांनी मनासारखा पती मिळावा म्हणून व सौभाग्यवतींनी पतिराज दीर्घायुषी व आरोग्यवान व्हावे म्हणून हे व्रत आवर्जून करावे। हरतालिका हे श्री पार्वती मातेचेच एक नाव आहे। त्यांनी आपल्या प्रबळ इच्छेने घडतर तपश्चर्या करून श्री महादेवांना प्राप्त केले याचीच आठवण म्हणून या व्रताचे आचरण केले जाते। हरतालिका व्रत कसे करावे, व्रताच्या दिवशी काय करावे, काय करू नये ते आता आपण जाणून घेऊया। या व्रताच्या दिवशी सूर्योदया आधी उठण्याने वा आवळ्याचे चूर्ण, रस, तेल इत्यादीने स्नान करावे। शक्यतो शुभ्र वस्त्र परिधान करावे, म्हणजेच पांढरेच वस्त्र या दिवशी परिधान केलेले उत्तम। उगवत्या सूर्यनारायणाला अर्घ्य देऊन ओम अस्वादित्य ब्रह्मा म्हणत स्वतःभोवती 3 प्रदक्षिणा घालाव्या। आपल्या घरातील देवपूजा व नित्यसेवा पूर्ण करावी। या दिवशी व्रतस्थ महिलांनी, कुमारिकांनी अन्नग्रहण करू नये, केवळ फलाहारच करावा। हरतालिका पूजा कशी करावी ते आपण पाहूया। प्रथम पाटावर लाल कापड घालून घ्यावे। त्यावर एक शंकराची पिंड ठेवावी। पिंड नसेल तर वाळूची पिंड तयार केली तरी चालेल। पाटावर 5 खायची पाने मांडून घ्यावी। त्याच पद्धतीने महादेवाला बेल वाहावा। त्यानंतर महादेवाची पूजा करावी। आपण जी 5 पाने मांडली आहेत त्याच्यावर एक पानावर खारीक, बदाम, हळकुंड, सुपारी असे 5 प्रकार ठेवून घ्यावे। त्यानंतर देवाला खडीसाखर वाहावी। धूप व अगरबत्ती लावून ओवाळून घ्यावे आणि त्यांच्या पुढे 5 प्रकारची फळे ठेवावी। त्यानंतर समई किंवा दिवा लावून घ्यावा, त्याला गंध अक्षता वाहावे। हे झाले की पुढे शंकराची आरती म्हणावी। शंकराची आरती झाली की पाठामध्ये खाली तांदूळ घालून त्याच्यावर पार्वती व तिची सखी या 2 मूर्ती तिथे ठेवाव्या व त्यांची पूजा करून घ्यावी। अशी सर्व हरतालिकेची पूजा करून झाली की नमस्कार करून मनोभावे प्रार्थना करावी। सायंकाळी पूजेस दीप ओवाळून दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा। मध्यरात्रीपर्यंत शिवशक्तीचे नामस्मरण करत जागरण करावे। दुसऱ्या दिवशी पूजेवरील सर्व निर्माल्य, फुलं, पत्र काढून दोन्ही वालुका लिंगांना गंध, अक्षदा, भस्म, हळदी कुंकू, फुले व बेलपत्र व्हावे। धूप दीप ओवाळून दही भाताचा नैवेद्य दाखवावा। श्री गणपतीची, श्री हरतालिकेची व श्री शंकराची अशा क्रमाने आरत्या म्हणाव्या। आरतीनंतर स्वतःभोवती 3 प्रदक्षिणा करून नमस्कार करावा व मंत्र पुष्पांजली म्हणून फुले, बेलपत्र दोनही वालुका लिंगावर वाहावी। विसर्जन मंत्राने पूजेवर अक्षदा वाहून दही भाताच्या नैवेद्यासह सर्व पूजा प्रवाहात विसर्जित करावी। सुवासिनी माता भगिनींनी पतिराजाचे पाद्यपूजन करून उपवास सोडावा। आता आपण हरतालिकेची कहाणी पाहू। एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते। पार्वतीने शंकराला विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगले व्रत कोणते? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा। तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे। ते तुला मी आता सांगतो। तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलेस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झाली। हे ऐक, हे व्रत भाद्रपद महिन्यातला पहिल्या तृतीयेला करावं। तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठं तप केलंस। 64 वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस। थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस। हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्यांना चिंता पडली। इतक्यात तिथं नारद मुनी आले। हिमालयानं त्यांची पूजा व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी, तो तिच्या योग्य नवरा आहे। त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठविले आहे, म्हणून इथं मी आलो आहे। हिमालयाला मोठा आनंद झाला। त्यानं ही गोष्ट कबूल केली। नंतर नारद तिथून निघून विष्णूकडे आले। त्यांना ही हकीकत कळविली।
व आपण निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे. असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे. याला काय उपाय करावा? मग तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपास केलास. तिथं माझी लिंग पार्वती सहज स्थापिलीस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हललं. नंतर मी तिथे आलो. तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली आणि आपला विवाह झाला. अशी सर्व कथा शंकरांनी पार्वतीला सांगितली. तर अशी ही हरतालिका व्रत आहे. त्यामुळे सर्व कन्यांनी, म्हणजे ज्या जाणकार कन्या आहेत त्यांनी आणि ज्यांचे विवाह झाले आहेत त्यांनी आवर्जून हरतालिका हे व्रत करावे. धन्यवाद.